मीरा, हे बघ, आई जे बोललंय ते तुला पटलं नाहीये, पण तू बघ, तेच खरं आहे. आणि वेदाची काळजी करू नको, मी आणि अनन्या हो काका, आम्ही निघालोय. सकाळी का? बरं बरं, आम्ही पोहोचतो लवकरच. बाबा सकाळी स्मशानात होते. आपण लवकर पोहोचलो ना तर आपली भेट होईल. तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना. थँक्यू. आणि आई जे म्हणाली ते सुद्धा लक्षात ठेव. तुझे बाबा जे म्हणतायत ते जर खोटं निघालं तर प्लीज निराश होऊ नकोस. हे बघा, आपण आत्ताच काही ठरवायला नकोय. हे ना, मला तसं म्हणायचं नव्हतं. आय एम सॉरी. रिलॅक्स, टेन्शन घेऊ नकोस. हे भरत, हे काही गाडी जाऊ द्यायची नाही पुढे, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. हो ठीक आहे. मी जरा खरा पोलीस वाटशील अशी ऍक्टिंग कर. ओके ओके. हां. आता हे काय? थांब, मी बघतो. मी पण येतो. नाही नाही, तू गाडीतच बस, मी बघतो. नमस्कार सर, हे काय चालू आहे? हे बघा, पुढे मोठा ॲक्सिडेंट झालाय, त्यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झालाय आणि ट्रॅफिकही वाढलेलं आहे. हे क्लिअर व्हायला किती वेळ लागेल काही अंदाज? ते काही सांगता येत नाही, पण तुम्हाला इथेच थांबावं लागेल, पुढे जाता येणार नाही. थँक्यू. काय झालं? पुढे ॲक्सिडेंट झाल्यामुळे सगळ्या गाड्यांना थांबवलं. दुसरा रस्ता आहे ना. अगं, जर तिकडनं गेलो तर 1.5-2 तास एक्स्ट्रा लागतील आपल्याला. पण मग आता काय करायचं? थोडा वेळ वेट करूयात, बघूयात काय होतं ते. हा बाई साहेब, हा ते अजून इथंच आहेत. शाबास, नजर ठेव त्यांच्यावर. हो, पण ते इथून बहुतेक घरी जातील असं वाटतंय. नाही, ते दुसऱ्या रस्त्याने जातील, लक्ष ठेव. हो बाई साहेब.
ऐका ना, खूप वेळ झाला, या गाड्या अशाच उभ्या आहेत. किती वेळ लागेल अजून? काहीच सांगता येत नाही. पोलिसांना पण काही अंदाज देता येत नाही. हे सगळं हाच व्हायचं होतं का? बाबा निघून गेले ना तर आपल्याला भेटता नाही येणार त्यांना. त्या दोघांना पेऱ्याने अडकवून ठेवलंय, तोपर्यंत मला शिवनाचा वाद झाला. अनन्या, आई मला जरा सॅलॉन मध्ये ड्रॉप कर ना. अनन्या, मला अनाथ आश्रमाची महत्वाची मीटिंग आहे, मला उशीर झाला ऑलरेडी. आई प्लीज, असा किती वेळ लागणार आहे? अगं असं काय करतेस? आश्रम आणि सॅलॉन वेगवेगळ्या दिशेला आहे आणि मला उशीर झालाय. मी सांगते ना तुला, तू तू वेगळी गाडी घेऊन जा किंवा कॅब कर. उतर 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 अनन्या. ओके. आईला काय झालंय? हे बघा, मला वाटत नाही हा रस्ता एवढ्यात सुरू होईल. आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया ना. हा डावीकडचा रस्ता पण गावाकडेच जातो. मीरा, तो रस्ता खूपच खराब. अहो पण आपण इथे पण थांबूनच आहोत ना. या रस्त्याने गेलो तर आपण पोहोचू तरी. चला ना. ठीक आहे. आई एवढी का चिडली माझ्यावर? असं कधी वागली नाही ती. काही टेन्शन असेल का तिला? ही कॅब पण बुक होत नाहीये. काय ग अनन्या, आई बरोबर मार्केटमध्ये जाणार होतीस ना? आत्या, बाय एनी चान्स तुझं आणि आईचं परत भांडण झालंय का? नाही ग बाई, मला काय तेवढंच काम शिल्लक आहे का? ते जाऊ दे. मंजिरी बहिणीने तुला नेलं का नाही ते सांग आधी. मी जाते, माझी कॅब बुक झाली. बाय. ही सुद्धा ना तिच्या आईसारखीच झालेली आहे, बावळाट. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, दादा गेल्या गेल्या ही मंजिरी घराबाहेर पडली. कुठे गेली असेल?